आज आपण पाहणार आहोत मस्त अशी साबुदाणा खिचडीची रेसिपी, जी की आम्ही बनवली होती श्रावणी सोमवारच्या पहिल्या सोमवारी. तर मला व्हॉइस ओव्हर करणं जमलं नाही, मग ती मी आता अपलोड करते साधारण गुरुवारपर्यंत. तर कशी बनवायची चला पाहूयात. माझ्या मम्मीची आजी आहे. इथे कढई ठेवून घेतली. कढईला नावं ठेवू नका, मस्त आहे, कशी पण धुतली तरी चालते. 4-5 जणांचा स्वयंपाक होतो, त्यामुळे आम्ही हीच कढई आता सध्या वापरतो. कारण कितीही घासा, कशीही वापरा, काही फरक पडत नाही. तर इथे तेल टाकून घेतलं. तेलामध्ये उकडलेले 1.5 बटाटा टाकून घेतले, बारीक कट केलेले. यामध्ये मिरचीची पेस्ट टाकून घेतली. त्यानंतर मीठ टाकून घेतलं थोडंफार बटाटा भाजण्यासाठी. आणि इथे आपला छान रात्रभर भिजलेला साबुदाणा टाकून घेतला. मोकळा सुळसुळीत भिजलेला आहे, छान असा. घेतानाच व्यवस्थित घ्यायचा, म्हणजे छान भिजतो पण. आणि रात्रीच भिजत घालायचा जर आपल्याला सकाळी बनवायचं असेल किंवा दुपारी बनवायचं असेल तर. छान भिजलेला साबुदाणा टाकून घेतला. आता मिरची पेस्ट आणि बटाटा यामध्ये हे साबुदाणा पांढरा टाकलेला मस्त परतून घ्यायचा. मग असे आपण बटाट्यापुरतं मीठ टाकलं होतं. आता पूर्ण साबुदाण्याच्या खिचडीला जेवढं लागेल त्या अंदाजे मीठ टाकून घ्यायचं. छान एकदा परतून घ्यायचं. बघा अशा प्रकारे माझ्या मम्मीच्या हातची खिचडी एवढी मोकळी आणि सुळसुळीत होते, काही तोडच नाही त्याला. माझी खिचडी तशी होत नाही, येते तरी पण मला. इथे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं. जाडं भरडं कूट टाकायचं, मोठं बारीक एकदम बारीक कूट टाकायचं नाही. तरी पण आमच्याकडून थोडंसं बारीक झालं. जाडं भरडं टाकायचं, ज्याने खिचडी जेव्हा आपण भाजून घेतो ना वाफलून, तेव्हा खिचडीची टेस्ट खूप छान लागते. तर जाडं भरडं कूट टाकलं. त्यानंतर मस्त परतून घ्यायचं आहे. आणि मम्मीचा लुक तुम्हाला दाखवला. आणि आज पूर्ण घरातल्या सगळ्या व्यक्तींचा उपवास आहे, त्यामुळे 2-3 वेळा आमची साबुदाणा खिचडी बनवून झाली. त्यातल्या एकाच वेळची मी तुम्हाला दाखवली. बाजूला जे दिसते तुम्हाला पांढरं पांढरं, ते आहेत साबुदाणा आणि बटाट्याचे मस्त असे पापड्या काही म्हणा, छान लागतात. तेलामध्ये टाकलं ना तेल उडतं भाजते वेळेस, पण खायला खूप टेस्टी लागतात. तर इथे मम्मी ताट ठेवून मस्त अशी खिचडी वाफलून घेत आहे. आणि आपली खिचडी तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा. बाय.